आणि त्यांच्या तब्येतीलाही धोका निर्माण होऊ शकतो. धैर्य, एवढं सगळं झालं, आता कुठल्या तोंडाने जायचं त्यांना या म्हणून सांगायला? येतो मी, काळजी घ्या यांची. आई, 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 आई. साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी काही नाही होऊ देणार तुम्हाला. मग त्यासाठी मला काही करायला लागलं ना तरी हरकत नाही. आई, आई. धैर्य, कुठे निघालास? आलोच मी आहे. मला सावीसाठी हे केलंच पाहिजे. काही लागलं तर मला लगेच कॉल कर. आई, धैर्य. भाऊजी, सावी कशी आता? शुद्ध आली काय तिला? वहिनी, मी जरा बाहेर चाललोय. प्लीज सावीकडे लक्ष ठेवा, काळजी घ्या तिची. मी आलोच. देवा, सगळ्यांचं रक्षण कर. माझ्या घरावर, माझ्या मुलाबाळांवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांना सुखात ठेव. आई, 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 आई. आबा, आज कुठे निघालात? अरे एवढं घडून सुद्धा तमाशा करायची कुमकुमीत जात नाही तुमची. चला चालते बा इथून. मला माहिती आहे तुम्हाला माझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. माझ्या घरावर तुमचा राग आहे. त्यात सावीचं आणि माझं लग्न झालं म्हणून तुम्हाला खूप काही सहन करायला लागलं, त्रास झाला. पण भाऊ, मला एक गोष्ट सांगा, या सगळ्यात सावीची काय चूक आहे? भाऊ, त्यांचं जरी माझ्यावर प्रेम असलं ना तरी त्यांचा सगळ्यात जास्त जीव या घरावर, त्या घरातल्या लोकांवर आहे.
पेपरात तुमच्याबद्दल जे काही छापून आलं ते जसं त्यांना कळलं त्या लगेच इकडे यायला निघाल्या. तुमच्यावरच्या काळजीपोटीच ना. इकडे आल्यानंतर इकडे काय झालं मला काही माहिती नाही, पण इथनं बाहेर पडताना खूप जास्त हर्ट झाल्या होत्या त्या. रस्त्याने एकट्याच चालत होत्या, मागणं टेम्पो येत होता. मी जर तिथे वेळेवर पोचलो नसतो ना तर त्यांच्या जीवाचं काहीतरी. जी पोरगी या घराला नकोशी झाली आहे ना, ती कायमची आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली असती भाऊ. नो भाऊ, वैर, तिरस्कार, वाद आपल्यात आहे ना. भाऊ, त्याची शिक्षा तुम्ही 6वीला का देताय? प्लीज असं करू नका भाऊ. आई, आता 6वीला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची. एकदा त्यांच्यासाठी आमच्या घरी या प्लीज. डॉक्टरांनी ही औषधं त्यांच्यासाठीच आणायला लावली, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन ती त्यांना देत नाहीत ना, तोपर्यंत काही उपयोग नाही या औषधांचा. ही औषधं मी इथंच ठेवून जातो. आता या क्षणाला तुमच्या मायेची, तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना.